धाराशिव तालुक्यातील येडशी येथील रामलिंग तीर्थक्षेत्राच्या घाटमाथ्यावर श्री रामेश्वर देवस्थान येथे अत्यग्निष्टोम सोमयाग यज्ञास प्रारंभ करण्यात आला. 3 एप्रिल रोजी सायंकाळी याचा समारोप करण्यात आला. तब्बल 50 वर्षानंतर हा सोमयाग यज्ञ या पवित्र पावनभूमीत संपन्न झाला. देवभक्त, भाविक भक्त महिलांची या ठिकाणी प्रचंड गर्दी होती. येडशीचे संत महात्मे ह.भ.प. वैकुंठवासी रामकृष्ण भाऊ येडशीकर यांच्यामुळे वारकऱ्यांची या भागात पताका स्थिर आहे. रामकृष्ण भाऊंच्या समाधीस्थळी भाऊंनी रामेश्वर महादेव मंदिराची स्थापना केली होती. याच ठिकाणी हा सोमयाग यज्ञ पार पडला. भीष्म फाउंडेशन स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्टीम पुणे, विश्व मंदिर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा याग संपन्न झाला. संपूर्ण विश्वाचे कल्याण, दैवी ऊर्जेची अनुभूती, ऋतुचक्रांचे संतुलन, पंचमहाभूतांचे संतुलन, पर्यावरण आणि वायुमंडलाचे शुद्धीकरण, वैयक्तिक आरोग्य प्राप्ती, आभा, पंचक्रोशीत शुद्धी, भूमी जलपोषण सुधार आणि शुद्धीकरण यासाठी हा सोमयाग यज्ञ संपन्न करण्यात आला. या प्रसंगी धाराशिवच्या नगराध्यक्षा नेहा काकडे, राहुल काकडे यांच्या हस्ते 29 मार्चला हा यज्ञ सुरू करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे, जिल्हा परिषद सदस्य संजय लोखंडे, येडशीचे माजी सरपंच गजानन नलावडे व मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. या प्रसंगी वाराणसी, अयोध्या अनेक गुरुकुलमधील लहान थोर 108 ब्राह्मण वेद पंडित येथे उपस्थित होते. या यज्ञाचे मुख्य प्रवर्तक म्हणून महाराज प्राध्यापक क्षितिज पाटकुले यांनी तरुण भारत डिजिटलशी संवाद साधला. नमस्कार, मी प्राध्यापक क्षितिज पाटुकले, भीष्म स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्टीम पुणे. भीष्म फाउंडेशन या संस्थेनं 108 सोमयाग प्रकल्प असा संघटना करतोय. संपूर्ण विश्व वेगवेगळ्या समस्यांनी ग्रस्त आहे आणि या समस्यांचा जो काही आवाका आहे तो इतका प्रचंड वाढलेला आहे की मनुष्य नावाच्या प्राण्याचं अस्तित्वच आता संकटात आलेलं आहे असं आपण पाहतोय. अशा वेळेला संपूर्ण जगभर आज जी काही युद्ध सुरू आहे किंवा या ग्लोबल वॉर्मिंगमुळं सगळीकडं हवामानाच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्तर निर्माण झालेले आहेत. विशेषतः आज आपण इराण आणि इस्रायल अमेरिका हे जे युद्ध पाहतोय, त्या युद्धातून एकंदरीत अतिरेकी कारवाया किंवा वेगवेगळ्या सेमेटिक रिलिजन्समधली, विशेषतः ख्रिश्चन आणि मुस्लिम या धर्मातली जी काही दुही आहे, भांडणं आहेत, त्याचा जो काही परिपाक आपण पाहतोय. आणि याचबरोबर संपूर्ण समाज एका बाजूला अत्यंत चंगळवादी होतोय, संपूर्ण समाज संस्कारहीन होतोय. आज आपण पाहतोय की शिकलेले लोक, मॉडर्न झालेले लोक हे त्याच्या नादामध्ये कशा प्रकारे त्यांचं वर्तन आहे, म्हणजे एकंदरीत आपण पाहिलं तर सगळा समाज एका बाजूला संस्कारहीन होतोय. केवळ अर्थ आणि काम याच्या उकिरड्यावर लोळणं, असं पशुतुल्य जीवन, पशुसारखं जीवन म्हणजेच आनंद, अशा प्रकारचा एक समज हा मुद्दाम प्रसृत केला जातोय. मग त्याच्यासाठी वर्तमानपत्र असू देत किंवा वेगवेगळे TV सिरियल्स असू देत, चित्रपट असू देत किंवा आता हे जे काही OTT प्लॅटफॉर्म आणि आपण जे काही पाहतोय याचा हा जो काही अंधाधुंद अशा प्रकारचा प्रयत्न चालला आणि त्यातूनच संपूर्ण पृथ्वी आता विनाशाच्या गर्तेत उभी आहे असं आपण पाहतोय. छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्यामुळं हा महाराष्ट्र धर्म आज टिकून आहे, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात 17व्या शतकात सुद्धा भारताची लोकसंख्या 20 कोटी होती आणि संपूर्ण जगाची लोकसंख्या साधारण 45 ते 50 कोटी होती. आता 800 कोटी एवढी सगळ्या जगाची लोकसंख्या झाली आहे आणि त्या लोकसंख्येला जे काही आवश्यक आहे ती साधनं पुरवण्याची, त्या धरती मातेची, पृथ्वी मातेची क्षमता सुद्धा आज अत्यंत म्हणजे नष्टप्राय, मृतप्राय होत चाललेली आहे असं आज आपण पाहतो. नाही करावं, वसुदैव कुटुंबकम अशी आपली जी प्रतिज्ञा आहे, अवघे विश्वची आपुले घर ऐसी मती ज्याची स्थिर मौलींनी म्हटलेलं आहे, त्याप्रमाणे या जीवनात सगळ्यांनी आनंद घ्यावा आणि अधिकाधिक या गोष्टींचं आचरण करून आपल्या जीवनामध्ये वैदिक संस्कृती उतरवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे.
नमस्कार. या प्रसंगी शास्त्रज्ञ डॉक्टर विजय भटकर, डॉक्टर भाग्यलता पाटसकर, डॉक्टर चारुदत्त बुवा आफळे महाराज, डॉक्टर माधुरी शरण अमेरिका यांच्या मार्गदर्शनाखाली 108 सोमयाग यज्ञ संपन्न झाले. म्हणजे केवळ औषध नाही तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून